जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे। अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला। या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही। अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं। त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं। त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला पारित करायचंच नव्हतं, त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही। कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे। आणि या सगळ्या पक्षांनी म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषण करून याचा विरोध केला। त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे। म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं। आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे। त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं। त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायावर होतील असं माहीत नव्हतं।